होत आहे, यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचे आदेश पक्षाने दिले आहे। आज आपण महाराष्ट्र राज्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते बुलंद तोप सर्व वंचित घटकाची व्याख्या मांडणारे फारुख अहमद सर यांच्या उपस्थितीमध्ये व मराठवाड्याचे अध्यक्ष अशोक हिंगे पाटील गरीब मराठाचे सर्व वंचित पीडिताची एक आवाज आहेत, त्यांच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज आपण इथं मोर्चाचे आयोजन केले आहे। वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव सय्यद सलीम भाई, डॉक्टर तात्याराव वाघमारे सर्व व तसेच मराठवाड्याचे महासचिव संतोष भैया सूर्यवंशी, रमेश भाऊ गायकवाड, सर्व पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे व तसेच लातूर शहरातील सकळ मुस्लिम समाजातर्फे या मोर्चाला पाठिंबा देण्यात आला आहे। यासाठी जुनेद भाई आतार, अनवर भाई माया फाउंडेशनचे व इतर बरेचसे चळवळीतील कार्यकर्त्यांनी या मोर्चास पाठिंबा दिला आहे। सर, हा मोर्चा जसा पक्षाने आयोजन करण्यासाठी निवेदन दिले तेव्हापासून या मोर्चाला कसे थांबवण्यात येईल याचा परिपूर्ण प्रयत्न केला गेला की मुद्दा आम्ही मोर्चासाठी कुठला मुद्दा घ्यायचा, कुठला न घ्यायचा, अशा विविध तरीकेच्या अटी आमच्यावर लादण्यात येत होत्या। तरी पण पक्षाच्या ताकदीवर जे इथे लोकलमध्ये लातूर शहरामध्ये उन्माद मातवला गेला, त्या सर्व मुद्द्यांना घेऊन निवेदन वरिष्ठांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलनाचे आयोजन आपण केले आहेत व सर्वांनी ताकदीने सहभाग नोंदवला आहे। मी मानतो आणि खास करून मुस्लिम समाजाचे त्यांना सांगू इच्छितो की हजरत मोहम्मद पैगंबर ज्यांना आपण मानतो त्यांची हदीस आहे, ज्याचा खुलासा त्याचे श्रेष्ठ बयान करतात, अगर तुम कहीं पे गलत देखते हो, अगर तुम कुदरत रखते हो, ताकत रखते हो, तो अपने हाथों से उस बुराई को रोको। अगर अपने हाथों से बुराई को, उस जुल्म को रोक नहीं सकते तो जुबान से कह दो कि ये गलत है। अगर जुबान से नहीं कह सकते तो दिल से कहो कि ये गलत है। ये मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस है और मुझे फक्र है कि इस हदीस पर चलने का डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने संविधान में हमें अधिकार दिया है कि ये जो मुसलमानों पे, दलितों पे अत्याचार हो रहा है और हम रास्ते पे उतरकर संवैधानिक तरीके से आवाज उठा सकते हैं और इसका विरोध कर सकते हैं। इस हदीस पे चलने का अधिकार हमें डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के संविधान ने दिया है और उसके ऊपर चलने के लिए ताकत हमको आदरणीय बाबा साहेब अम्बेडकर ने दी है। बाबा साहेब अम्बेडकर ने पूरे महाराष्ट्र भर में जो एक माहौल औरंगजेब रहमतुल्लाह अलैह के नाम के ऊपर खड़ा किया गया था और किसी की बोलने की हिम्मत नहीं थी, मगर संवैधानिक तरीके से इसको कैसे हम दफा कर सकते हैं, ये आदरणीय बाबा साहेब अम्बेडकर ने हमें बताया है और सिखाया है। आज उनकी आवाज का ये नतीजा है कि जो लातूर में घटनाएं घटी है उसका हम सब जानते हैं। ये तमाम तफसीलन जिम्मेदार हमारे सामने ये बातों को रखेंगे और निवेदन के अंदर में पूरे मुद्दे लिए गए हैं, तफसील से जिम्मेदार अपने सामने रखेंगे। मैं इतनी बात कह के अपनी बात खत्म करता हूँ। अल्लाह हाफिज। सर्वांना विनंती आहे की आम्ही सगळे खाली बसलो, आपणही सगळे खाली बसा, म्हणजे आपल्याला थोडंसं जड वाटणार नाही, थांबून थांबून कंटाळा पण येणार नाही। आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत, आपल्याला अडचण नाही खाली बसण्यासाठी। सर्वांना विनंती आहे की खाली बसून घ्यावे। वंचित बहुजन आघाडीच्या
त्यांना परत एकदा विनंती की त्यांनी ज्या ठिकाणी जागा असेल त्या ठिकाणी बसून घ्यायचंय. या ठिकाणी विनोदभाई आत्तार यांना मी विनंती करतो की त्यांनी या मोर्चाला संबोधित करावं. डॉक्टर साहेब हम करे बात दलीलों से तो रद्द होती है, उनके होठों की खामोशी भी सनद होती है. कुछ न कहने से छीन जाता है एजाज सुखन, चुप रहने से भी जालिम की मदद होती है. आज वंचित बहुजन आघाड़ी के जानिब से दलित और मुसलमानों पे हो रहे जुल्म नाइंसाफ़ी के खिलाफ एक एहतजाज का ऐलान किया गया और इस एहतजाज के अंदर बड़ी तादाद में हमारे दलित और मुस्लिम भाई मौजूद हैं. मैं आप सब की इस मौजूदगी को सलाम करता हूं, इस जिंदा दिली को सलाम करता हूं. पिछले कुछ महीनों से, वैसे तो 2014 से खासकर मुसलमानों पे और दलितों पे हमले बढ़ रहे हैं और इन तमाम बढ़ने वाले हमलों के खिलाफ जब जब मुसलमानों पे कुछ जुल्म हो रहा है, दलितों पे जुल्म हो रहा है, तो जो सेकुलर कहने वाली पार्टीज हैं, जो सेकुलर कहने वाले नेता हैं, वो जानबूझ के इन मुद्दों को नजरअंदाज करने का काम ये लोग कर रहे हैं. और वोटिंग के वक्त ये लोग मुसलमानों से वोट ले रहे हैं, लेकिन जब जब मुसलमानों को जरूरत है इन लोगों की, उस वक्त नजरअंदाज करने का काम ये लोग कर रहे हैं. आज हमको ये तय करना है, वो लोग अगर सत्ता के लिए राष्ट्रवादी और बीजेपी एक हो सकती है तो दलित मुसलमान क्यों एक नहीं हो सकता. इंसाफ के लिए ये हमको आज दिखा देना है. आज हमको इंसाफ के लिए एक होना है. अगर वो लोग कुर्सी के लिए एक हो सकते हैं तो हमको नाइंसाफी के खिलाफ हमको एक होना पड़ेगा. और आज इस मोर्चा के अंदर हम मौजूद रहकर इस मोर्चा के पुरजोर तायद करते हैं. और अपने बात को ख़त्म करने से पहले यही कहूँगा कि जुल्म और सितम के खिलाफ हमको हर वक्त डटे रहना है, हर वक्त हमको लड़ते रहना है, क्योंकि वाले दिनों में ऐसे वारदात, ऐसे वाक़ये बढ़ रहे हैं. पुलिस प्रशासन का रवैया मुसलमानों के ताल्लुक से एक तरफा हो रहा है. तो हम पुलिस प्रशासन से भी विनती करते हैं कि जो रवैया है इसको बदलिए साहब. ये मुसलमान आपकी इज्जत करते हैं, आप अगर इनका विश्वास जीतिए. मुसलमानों में आपके बारे में विश्वास कम हो रहा है. ये विश्वास को बनाए रखने के लिए प्रशासन से भी हमारी विनती है कि उन्होंने अपना ये भरोसा कायम करना है. मैं अपनी बात को ज़्यादा बड़ा नहीं करते हुए बात को खत्म करता हूँ. जय हिंद, जय भीम, अल्लाह हाफिज. यानंतर अनवर भाई शेख यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. कुठं आहे शुक्लोदन? सर्वप्रथम जमलेल्या तमाम माता भगिनी दलित मुस्लिम बंधू भगिनींना माझं जय भीम. मी आज इथं एका NGOच्या साठी आलो. नाव आहे माय फाउंडेशन. माय फाउंडेशन ठीक आहे. मी मराठी पण चांगले पण थोडं हिंदीमध्ये बोलतो कारण त्याच्यावर मला थोडं जास्त कमांड है. तो हमें माय फाउंडेशन नाम से तंजीम जो है आज से 10 साल पहले शुरू किए थे, जिसका पर्पस सिर्फ जो है गरीबों के लिए चैरिटेबल काम करने का था. मतलब किसी की शादी नहीं हो रही, किसी के दवाखाने के इश्यूज, किसी के ऐसे इश्यूज जो कि जो चैरिटी के पर्पज से जो हमने काम शुरू किए. लेकिन काम शुरू होते होते 8-10 सालों में जो है जैसा ही 2014 में सत्ता परिवर्तन हुई तो मुल्क में कोरोना, टीबी, क्षयरोग ऐसे बीमारियां जो पिछड़ने लगे. जातिवाद नाम की बीमारी सबसे आगे ठहर गई. आप इन सालों से माय फाउंडेशन सोचने लगा कि आप किस बीमारी पे काम करना है, कैंसर पे काम करना है, टीबी के काम करना है, हार्ट के पेशेंट के लिए काम किया. तो इससे ज्यादा बीमारी बड़ी आज जो है पूरे मुल्क के सामने ये समझ में आया कि आज जातिवाद नाम की बीमारी हमारे अंदर घुस चुकी है. और उसकी जो है पैमाने पे कोरोना से भी भयंकर जो है उसका संक्रमण फैल रहा है. उनका पार्ट बन मिल रहा है. और हमारे अम्बेडकर ने बनाया पाक संस्था जिस है पुलिस प्रशासन, इस पुलिस प्रशासन का भी कहीं ना कहीं इसमें बहुत बड़ा रोल है को बढ़ाने के लिए. क्यों भाई जो है सो एक ताकत जो है सो एक छोटी सी मांग करने के लिए डरती है और दूसरी ताकत प्रक्षोभन करने के लिए नहीं डरती. किसी समाज के खिलाफ ये माइक के ऊपर जो है सो हमारे यहाँ पे छत्रपति शिवाजी महाराज चौक और कुछ महीनों पहले एक जयंती के ताल्लुक से जो है भड़काऊ भाषण हो गए, पक्ष भाषण हुए. क्या कार्रवाई हुई? कितने आयोजकों को टॉर्चर हुआ, कितने लोगों को 10 दिन की रिमांड हो गई, 15 दिन की रिमांड. इन्हीं जो
पवित्र संस्था जो प्रशासन, पुलिस प्रशासन जिसका नाम है, से ही ये सांप्रदायिक ताकतों का हौसला और बढ़ रहा है। अब दोष किस किस को दे और किस किस को जो है सो यहाँ पे जो है सो हमें कटघरे करना है। मैं इस काम के लिए जो है सो सोशल लाइफ में नहीं आया था। मैं सोचता था कि मेरे हाथ से जो है सो 4-5 गरीबों को कुछ फायदा हो, 4-5 बच्चों की शादी लगाए, 4-5 बच्चों को पढ़ाएं, पर ये मजबूरी आज ऐसी है के रास्ते में भी हमको जो है सो आना पड़ा। कुछ महीनों से रात को थोड़ी जो उसको इजाजत चाहिए। मैं कुछ महीनों से देखता हूँ कि लातूर में जब से बड़ा हुआ बड़ा रहा, जिसमें मेरा पूरा सर 99% मेरे सब हिंदू दोस्त थे। मेरा 11-12 वर्ष कॉलेज में किया, सब हिंदू दोस्त थे। मैं ग्रेजुएशन जो है सो शाहू कॉलेज से सब हिंदू दोस्त थे। कभी मेरे को महसूस नहीं हुआ कि मैं मुस्लिम हूँ, कभी महसूस नहीं करा कि मैं मुस्लिम हूँ। मतलब कि मैं उनके साथ मंदिरों में जाता था, वो मेरे साथ मस्जिदों में, दरगाहों में आते थे। कभी हमने एक दूसरे के दिल में इतनी नफरत या एक दूसरे के बारे में इतना जो सो तो क्या बोलेंगे तनाव नहीं महसूस किया। आज ऐसा वही मेरे जो कुछ दोस्त है, आज जो सो जब मैं उनसे मिलता हूँ तो वो टच नजर नहीं आती, वो फीलिंग मेरे जो सो उनके साथ नजर नहीं आती। और मेरी गलती नहीं है, राजकारण में लोगों ने हमारे बीच में डाले नफरत का बीज जैसा है, जिनके साथ मैं बचपन से आज तक बड़ा हुआ। आज जो है सो वो मुस्लिम बोल के मुझे बात कर रहे हैं। आज जो है सो कहीं ना कहीं वो मुझे हमेशा क्रिटिसाइज करने की कोशिश करते हैं। आहार व्यवस्था जो कि सदी की है, उसमें तरह तरह के जो सो पशु शामिल। आहार व्यवस्था को एक संप्रदाय के साथ जोड़ा गया कुछ सालों में। उस आहार व्यवस्था को बताया गया कि मुस्लिम कम्युनिटी है कि ये पशु का हत्या करती है और बड़े पैमाने में खाती है। व्यवस्था को सांप्रदायिक लव जिहाद नए इल्जाम लगाकर हाशिए दूसरे उनके समाज मोहब्बत और जो पूरी तरह खत्म हो, फिर हमले करना है ताकि मैं इन मुद्दों को लेकर पीछे में जो एक वीडियो बनाया गया, एक रील बनाया गया 4 महीने पहले यहाँ की कुछ तरफ से। अगर वो मोटा मैं किसी का महिमा अंजाम नहीं करता, क्योंकि मैं होता इतिहास का अभ्यासक नहीं हूँ, इतिहास स्टूडेंट भी नहीं हूँ। मुझे इतिहास के बारे में जानकारी को बहुत, पर वीडियो का मोटिव में किया था कि वीडियो के माध्यम से वो बच्चे जो इंस्टाग्राम पे आना चाहते लाइक्स और उनकी मंशा कहीं भी जातिवादी या फिर किसी को लड़ाने की मानसिकता उस वीडियो में नजर नहीं आती। लेकिन उस वीडियो का आधार लेके उनको कि ये दो संपर्क पैदा कर 4 वीडियो उसको संबंधित आज की घटना से जोड़ के ये बताने तनाव पैदा करने की 2 संप्रदाय में जो है सो और इस वीडियो से कई लोगों के भावनाओं को आहत पहुंची है। भावनाओं के आधार पर नहीं, संविधान के आधार पर चाहिए। अगर ऐसा बोलेंगे कि कल को मेरे मोर्चे से भावना दुख रही है, क्या मोर्चे करेंगे? कल को बोलेंगे मेरे भाषण से किसी के हाथ दुख रही है, मेरे पे किसी भी और लोगों का रखा जाता है, लोगों की भावना का ख्याल क्यों नहीं रखा जाता? आज विधायक दामोदर साहब कई लोग साथ मानते हैं, लेकिन मुस्लिम जो है पसंद ताकि उन मुसलमानों के खिलाफ उनके बोल अच्छे बयान नहीं कर सकते। बलात्कार को राजनीतिक टूल की तरह इस्तेमाल किया जा सकता है मुसलमानों के प्रति या उनके कई लोग की जयंती की फोटो लगा रहे हैं, हमारे भावनों का हाथ जो हरकत में आता हुआ एक तरफ जो एक नौजवान 4 नौजवान फिर के लिए कॉन्स्टिट्यूशन क्राइम नहीं है किसी के किसी के फोटो। जब तक वो एंटी नेशनल या आतंकवादी करार नहीं तब तक उसके फोटो का इस्तेमाल करना ये कहीं भी कानून अपराध की श्रेणी में आता है। अगर आपको लगता है कि उस वीडियो से सकता है तो 3 दिन तक बुला के प्रताड़ित करना और 505 जैसी कलम दाखिल करना और इस एक्शन से नौजवान मुस्लिम बिरादरी प्रशासन जो है कायदा व्यवस्था की जो है इसकी इज्जत पैदा नहीं हो रही। जो
कर रहे हैं, इसके वजह से लोगों के दिल में अविश्वास पैदा हो रहा है। विश्वास करना है आपका काम, जो इसको इज्जत पैदा करना है। मैं इस मोर्चे के माध्यम भाई तमाम वंचित बहुजन आघाड़ी का शुक्रिया करता हूँ कि आयोजित किया, उसमें तो शहर के भी लोकल के मुद्दे ऐड किए। समर्थन और जो आने वाले दिनों में भी हर की जरूरत बहुजन आघाड़ी के साथ हम बराबर खड़े रहेंगे। जय हिंद, जय संविधान, जय भीम। अध्यक्ष रेना भाभी यांना विनंती करतो की लास्ट मोमेंट आपलं मनोगत या ठिकाणी प्रकट करता। माइक के साथ काय म्हणतो ऊपर नहीं आया तो लगाने ऐसा पकड़ो नहीं हाथ में पकड़े ठीक है आप परेशान मत होइए, दोनों देख अल्हम्दुलिल्लाह यहाँ पे मेरे पूरे मुसलमान भाई और बहनों मौजूद हैं, और दलित और मुस्लिम भी। जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने संविधान दिया है दलित और मुस्लिम को और हर एक समाज को, उस समाज को हिंदू और मुस्लिम की एक दूसरे की कदर करना चाहिए। और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जिस संविधान को लिखा है और जो बलिदान दिया है, उस बलिदान के हिसाब से उसकी कदर और इज्जत करना चाहिए। आप लोगों को यहाँ पर देखिए इतनी बड़ी खुशी होती है कि आप सब लोग जो ताकत से यहाँ पर मुकाबले के साथ बैठे हैं, इसी तरीके से डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के नक्शे कदम पर चलने की ताकत रखते हुए आप छाती में तकलीफ हो रही है। हाँ मैंने छाती में थोड़ा तकलीफ हो रही है, नहीं थोड़ा तकलीफ है। तो मेरे बोलने का मतलब आप सब लोग ऐसे ही ताकत और हिम्मत से डट के मुकाबला कीजिए और अपने हक को हासिल करने का वक्त आ चुका है। किसी भी दलाल या नफरत के शिकार मत होना। जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने संविधान लिखा है उसके नक्शे कदम पे चलना अपना हक और फर्ज है। मैं सिर्फ एक शेर पेश करना चाहती हूँ। मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाए तुझको दरिया वो समंदर तलाश कर। पत्थर की चोट से टूट जाता है शीशा, पत्थर की चोट से टूट जाता है शीशा, पत्थर ही टूट जाए वो शीशा तलाश कर। अपने प्रकाश अम्बेडकर साहब वो शीशा है जो हर एक जातिवादी जो भी चीजें हो रही अपने देश के अंदर, जो तकरार हो रही, नफरत हो रही, वो नफरतों को मिटाने का काम आज अपने प्रकाश अम्बेडकर साहब कर रहे हैं। जय भीम। यानंतर युवकाचे जिल्हाध्यक्ष युवराज जोगी यांना विनंती करतो की त्यांनी अवघ्या 2 मिनिटांमध्ये क्या भरोसा हमें तो ऐसी जिंदगी जी समाज के काम आ जाए। सर्व थोर पुरुषांना मी नतमस्तक होऊन खर तर सदैव बाळासाहेब आंबेडकरांचे मी आभार मानून या ठिकाणी भाषणाला सुरुवात करणार आहे। 2014 पासून जातीवादी किड्यांना, जे बसलेल्या खुर्चीवर किड्यांना धडा शिकवायचा असेल तर आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हा लढा जिवंत ठेवला पाहिजे। कुणावर अन्याय झाला नाही महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये। प्रत्येक मुस्लिम समाजावर अन्याय होतो, इथल्या धनगर समाजावर अन्याय होतो, इथल्या मातंग समाजावर अन्याय होतोय, इथल्या गरीब मराठा समाजाचा अन्याय होतोय। प्रत्येक समाजाच्या, इथला कुंभार असेल की साड्यास, अरे इथला गरीब समाज कुठलाच सुरक्षित राहिला नाही। कारण चूक आपल्या मतदार करणाऱ्यांची चूक आहे। या जातीवादी मनोवादी लोकांना आपण बसवलं ना खुर्चीवरती, हे सगळं पाप आहे आपण तयार केलेलं। ही पाप नष्ट करायचं तर 2024 ला सरदेव बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये आपल्याला हा प्रचार केला पाहिजे की इथली व्यवस्था
बिघडवण्याचं जरी काम कोण केलं असं तर इथल्या जातीवादी मनोवादी लोकांना केलेला आहे. मित्रांनो, इथल्या धनगर समाज आज मेंढर घेऊन शेतामध्ये जात असताना सुरक्षित राहिला नाही. मी धनगर समाजाचा आहे म्हणून मी विषय काढतोय, कारण इथला प्रत्येक मातंग समाजाचा सुद्धा एक माणूस सुरक्षित नाही, इथला मुस्लिम समाज सुरक्षित नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त संख्येनं ज्या वेळेस सरदेव बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश येईल त्यावेळेस आपण एकजुटीनं प्रत्येक समाजासाठी रस्ते करण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करूया. एवढंच या ठिकाणी बोलतो मी, माझं भाषण संपवितो. जय भीम, जय मल्हार. धन्यवाद जोगी साहेब. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सचिव सलीमभाई यांना विनंती करतो की त्यांनी अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं. अस्सलाम वालेकुम, जय भीम, जय मीम. हमारे सभी लातूर के शहर और सभी जिम्मेदार सबका शुक्रिया अदा करता हूं. और इस मोर्चे को कामयाब किया मुस्लिम समाज, दलित समाज, सभी तालुके के जिम्मेदार, सभी यहाँ के जिम्मेदारों ने मिलकर इस मोर्चे को कामयाब किया. सभी का बहुत बहुत शुक्रिया. मोर्चा लेने का मकसद यही है, लातूर ज़िला के अंदर कुछ ऐसे वारदात हो रहे हैं जिसको होना बोल के या जानबूझकर इसको अंजाम दिया जा रहा है. यहाँ के जो पॉलिटिशियन हैं, राष्ट्रवादी कांग्रेस हो या बीजेपी हो, आज जो पुलिस प्रशासन के ऊपर दबाव डालकर जिस तरीके से मुसलमानों के ऊपर, दलितों के ऊपर ज्यादती कर रहे हैं, जो मुसलमान और दलित के ऊपर नाइंसाफी कर रहे हैं, हम प्रशासन से रिक्वेस्ट करते हैं हमारे को भी इंसाफ मिले, हमको भी हक मिले. हमारी भी जान है, हम भी इंसान हैं. आप जिस तरीके से यहाँ पे जी रहे हैं हम भी जी रहे हैं, हमको भी अधिकार है यहाँ पे जीने का. बस आप सभी से ये हमारी इल्तिजा है पुलिस प्रशासन से कि हमारे ऊपर थोड़ी सी नरमी करे और रहम करे. इस भारत के अंदर आज़ाद कराने के लिए मुसलमानों ने जितनी कुर्बानी दी है शायद ही किसी ने नहीं दी. आज हमारे उलमाओं ने कुर्बानी दी, नौजवानों ने कुर्बानी दी, मगर इसका हिसाब अभी नहीं मिलेगा तुमको, क्योंकि अभी सब तो तुम सब यहाँ पे सत्ताधारी और जातिवादी लोग सब कुछ भूल चुके हो. यहाँ पे पुराने जो दिन है जो भूल चुके हैं. आज तुम लोग नोटों की चंचनाहट, हरामखोर का पैसा, गद्दारी का पैसा, बेईमानी का पैसा सब कुछ जमा कर यहाँ पर आज गरीब मुस्लिम दलित समाज को दबाकर उनका वोट लेकर उनके साथ नाइंसाफी कर रहे हैं. मैं सभी से विनती करता हूँ और सबका शुक्रिया अदा करता हूँ. इस मोर्चे को कामयाब किया, बहुत बहुत शुक्रिया. अस्सलाम वालेकुम. सलीम भाई. यानंतर अब्दुल भाई कुरेशी यांना मी विनंती करतो की त्यांनी मोर्चाला संबोधित करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर आंबेडकरांचा. इस मोर्चे को उपस्थित दोस्त फारूक अहमद, मराठवाड़ा के वंचित बहुजन आघाड़ी के अध्यक्ष पाटिल साहब, संतोष भाई सूर्यवंशी, सलीम भाई और वंचित बहुजन आघाड़ी के सभी जिम्मेदार. मैं यहाँ वंचित बहुजन आघाड़ी के इस मोर्चे को समर्थन और पाठिंबा देने के लिए यहाँ पे खड़ा हूँ. अभी बहुत सारे लोगों ने अपनी बात को रखा. सलीम भाई, मांगने से भीख मिलती है और छीनने से अधिकार. और अधिकार को अगर से हासिल करना है तो उसे छीनना पड़ेगा. तो अब इंसाफ की गुजारिश या रिक्वेस्ट करने का टाइम खत्म हो चुका है. अब हमारे हुकूक
हमारे साथ अगर से इंसाफ करना है और इंसाफ लेना है तो उसे छीन के लेना पड़ेगा, उसे मांगने से हमको मिलना नहीं है। परसों मैं सुना कि एक महाराष्ट्र का गलती से और धोखे से हुआ उप मुख्यमंत्री बाला साहेब अंबेडकर साहब को कुछ नसीहत वाले बातें कर रहा था। अरे तुझी लायकी आहे का? बाळासाहेबांना काही बोलायची तुझी लायकी आहे का? लायकी नसणारे लोक या ठिकाणी सत्तेमध्ये आहेत। वंचित बहुजन आघाडी आणि जे काही समविचारी पक्ष असतील त्यांच्या माध्यमातून आपण सत्तेमध्ये गेलं पाहिजे आणि अशाच पद्धतीचा संघर्ष या ठिकाणी आपण केलं पाहिजे। अनवरभाईने काही मुद्दे इथं मांडले। आम्ही काही थोडीशी चूक केली तर आमच्यावर केसेस टाकले जात आहेत आणि काही लोकांनी मुस्लिमांना शिव्या दिल्या, मुस्लिमांना कापून टाका, मुस्लिमांचे हात तोडा, अशा पद्धतीचं चितावणीखोर भाषण या शिवाजी महाराजांच्या समोर उभा राहून या ठिकाणी काही लोकांनी येऊन इथं केलं। परंतु त्यांच्यावर केसेस झालेल्या नाहीत किंवा झाले असतील, परंतु ते उसमें के जो कोई आयोजक थे उन पे आज तक कोई केस बुक नहीं हुआ। तुम क्या समझते हो कि तुम गाली दे के चले जाओगे और हम खामोश रहेंगे? हम तो सिर्फ डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर साहब ने जो संविधान दिया है उस संविधान की इज्जत करके हम लोग कायदा हाथ में नहीं ले रहे हैं। न तो यकीन मानिए यहां जो बैठे हुए लोग हैं ना, और खास करके मैं जिस बिरादरी से आता हूं, तुम्हारे कान में से पीप और खून निकलना ऐसी गालियां हमारे पास है। इतनी बुरी बुरी गालियां हम तुमको दे सकते हैं। तो मैं शासन और प्रशासन से यह विनती करूंगा कि इसके बाद जो कोई यहाँ के दलित और मुसलमानों के साथ अन्याय करेगा उसके साथ तुम सख्ती से बरतिए, उन पे गुने दाखिल कीजिए। नांदेड़ में प्रकरण हुआ, यहाँ पे रेनापुर में प्रकरण हुआ, लातूर में प्रकरण हुआ, और उसका टारगेट यहाँ का दलित समाज, यहाँ का मुस्लिम समाज, यहाँ का मातंग समाज है। तो मैं सभी समविचारी लोगों से मैं गुजारिश करता हूं, आपको यकीन ना होगा संतोष भाई, बाला साहेब अंबेडकर साहब को, पाटिल साहब, बाला साहेब अंबेडकर साहब को एमआईएम के स्टेज पे अगर से कोई पहले और फर्स्ट लाया होगा तो वो लातूर शहर है जिसमें बाला साहेब अंबेडकर साहब को हमने एमआईएम के स्टेज पे ईद मिलन पे लाया था और उसके बाद युति हुई। मैं आप सभी नेताओं से, फारूक भाई, मैं आपसे गुजारिश कर रहा हूं कि आप सब लोग मिलके सभी समविचारी जो हमारे साथ लोग आना चाहते हैं, ऐसे लोगों को लेके एक मजबूत ताकत बनाइए। हमको किसी बात का परहेज नहीं है कि हम वंचित बहुजन आघाड़ी के स्टेज पे हैं या और किसी स्टेज पे हैं। तो मैं आपसे यह गुजारिश कर रहा हूं कि आप में वो काबिलियत है कि आप पूरे महाराष्ट्र में एक बेहतरीन ताकत तैयार कर सकते हैं। मुझे यहाँ पे बोलने का मौका दिया, इसलिए मैं आपका वंचित बहुजन आघाड़ी का और तमाम उनके जिम्मेदारों का शुक्रिया अदा करता हूँ। खुदा हाफिज, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। धन्यवाद अब्दुल भाई। नागपूर जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा यांना करतो की त्यांनी मोर्चाला उपस्थित सर्व मान्यवर, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या माता बंधू आणि भगिनीनो, हा जनाक्रोश मोर्चा आपण आज इथं संबोधित आहे।
एवढं फक्त जीव आज वाटली पाहिजे या सरकार त्या लोकांचे अजून शपथविधी घेण्याची घाई पडली होती, मिळणार होती. आता आपल्याला आहे, आता म्हणलेलं आहे की हिसकावून घ्या. आपण करतो तो अधिकार, जो पवित्र अधिकार आपल्या हातात आहे, आता सामोरे जा आणि अंतर्मनातून वंचित बहुजन आघाडीला साथ द्या, तेव्हाच आपला विकास होणार आहे. जो गरिबावर अन्याय अत्याचार होतो, महिलावर अन्याय अत्याचार होतात, या संपूर्ण राष्ट्रामध्ये त्याला फोडणारा कोणताच विरोधी पक्ष इथं राहिलेला नाही. फक्त विरोधी पक्ष आहे तो आता फक्त वंचित बहुजन आघाडी आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. आपण आता पाहिला असेल टीव्ही की जसं की पवारनं शपथविधी घेतला की आपल्या बाळासाहेबांना कुणाकुणाचे फोन चालू झालेले आहे. आता कुणाला पर्यायच राहिलेला नाही. पण आपण मतदानाच्या वेळी ह्या भूलथापाला बळी पडतो आणि शेवटी आपण प्रस्थापितांना निवडून देतो. अरे कुठेतरी विचार करा आणि वंचित बहुजन आघाडीला साथ द्या, मत द्या. या दलितावर, मुस्लिमावर जे अन्याय अत्याचार होतात, अल्पसंख्याकावर जे होतात, यांच्यावरच का होतात आणि यांचा नेता यांना वालीच गुणी नाही. फक्त भारतीय संविधान सरकारला तर या संविधान पण बदलून टाकायची घाई लागलेली आहे. जो की संसद भवन निर्माण झालेला आहे आणि संसद भवन निर्माण करून त्याचा तिथं आखाडा केलेला आहे, कुंभमेळा केला होता सगळ्या साधू संतांना बोलवून त्यांनी. हे आपलं संविधान आहे का? हे आपले अधिकार आहेत का? कुठेतरी आपण समजलं पाहिजे. आणि हा जो जनाक्रोश मोर्चा अरेंज केलेला आहे, रेणापूरमध्ये तबघाले कुटुंबावर अन्याय झाला, की नांदेडमध्ये अक्षय भालेरावनं फक्त आंबेडकर साहेबांची जयंती साजरी केली म्हणून त्याचा निर्घृणपणे खून करण्यात आला. असला खून की जो आपण पाहू शकणार नाही. याला कुठेतरी आपण विचार करूया आणि वंचित बहुजन आघाडीला साथ देऊया. एवढं इथं मी बोलते आणि माझे 2 शब्द संपवते. जय भीम, जय महाराष्ट्र. उस्मानाबाद की त्यांनी थोडक्यात या मोर्चाला संबोधित करावं अशी मी विनंती करतो. वंचित बहुजन आघाडी लातूर जिल्हा यांच्या वतीने आज जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी आयोजित केला. या मोर्चाला संबोधित करण्यासाठी आमचे नेते फारुखभाई अहमदजी, मराठवाडा अध्यक्ष सन्माननीय अशोक भाऊ, या लातूर जिल्ह्याला ज्यांनी प्रामाणिक चळवळ दाखवले असे आमचे मराठवाडा महासचिव संतोष सूर्यवंशीजी, आमचे दुसरे मराठवाडा महासचिव रमेशजी गायकवाडजी आणि या जिल्ह्याचे 2 ताकदीचे महासचिव वाघमारेजी, सय्यद सलेमजी, युवक जिल्हा अध्यक्ष जोगीजी आणि या मोर्चाला पाठिंबा देणारे आमचे जुनेद भाई, अनवर भाई आणि अहमदपूर तालुक्याच्या रेहाना भाभी आणि आमच्या जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्षा मंजुषाताई निंबाळकर, आमच्या शहराध्यक्षा अजनीकरताई आणि सर्व ताकदीचे वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय तथा बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते बांधवांनो, स्वातंत्र्य मिळून आपल्याला आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत. तरी आपल्याला आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये आपण सुरक्षित नाहीत, आपण असुरक्षित.
याच्यासाठी आपल्याला आज मोर्चा काढावा लागतोय. या देशातले बीजेपी पक्ष असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी जेव्हा निवडणुका येतात तेव्हा आपल्या दारापर्यंत येऊन आपल्याला आश्वासित केलं की आम्ही जनतेच्या हितासाठी या ठिकाणी निवडणुका लढतोय, आम्हाला निवडून द्या. आपण प्रत्येकाच्या बोलण्यावरती आणि त्यांना मतदान करतो, त्यांना निवडून देतो. मागच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. ते सरकार भ्रष्टाचारी आहे. ते सरकार लोकांच्या मूलभूत प्रश्नावरती नजर टाकत नाही. ते सरकार या ठिकाणी कुठल्या सुख सुविधा सुरक्षा देत नाही. ते भ्रष्टाचार करतंय. म्हणून बीजेपी सरकारने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुढे येऊन सांगितलं की ह्या लोकांनी भ्रष्टाचार केलाय, आता आम्हाला तुम्ही निवडून द्या. आम्ही सर्व धर्म समभाव सबका साथ ठिकाणी करू. मोदीचं ऐकलं, लोकांनी निवडून दिला. मोदीला सबका साथ मिळाला. पण आजही आम्ही हुडकतोय. आमचा विकास या ठिकाणी सापडत नाही. आणि जेव्हा मोदी सरकार सत्तेत बसलं तेव्हा फक्त जातीय तेढ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलंय. मोदी सरकारचे वेगवेगळे षडयंत्र या ठिकाणी समोर आले. मुस्लिम बांधवांना घाबरवण्यासाठी, त्यांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी सीएए एनआरसी सारखा कायदा या ठिकाणी समोर आणण्यात आला. आणि त्या कायद्याच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांना या ठिकाणी घाबरवण्याचं काम या ठिकाणी चालू झालं. श्रद्धेय प्रकाशजी बाळासाहेब आंबेडकरांच्या नजरेस आल्याच्या नंतर बाळासाहेबांनी त्या पूर्ण नियम आणि अटी वाचून लोकांना जागृत करण्याचं काम या ठिकाणी केलं. बाळासाहेबांनी सर्व जनतेला असं समजून सांगितलं की हा कायदा फक्त विरोधात नाही. इथला बहुजन असेल, इथला गरीब वर्ग असेल, इथं पाल ठोकून राहणारा व्यक्ती असेल, सर्व जाती धर्मातल्या गरीब लोकांना, ज्यांचे आधार कार्ड नाहीत, ज्याचे काही कागदपत्र नाहीत, अशा सर्व लोकांना या कायद्याचा या ठिकाणी धोका. मागच्या काळात शाहीनबागच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलनं झाली आणि आम्ही बाळासाहेबांचे कार्यकर्ते म्हणून मुस्लिम बांधवांना धीर देण्यासाठी त्या ठिकाणी गेलो आणि मुस्लिम बांधवांना सांगितलं की तुम्ही घाबरून जाऊ नका, आम्ही बाळासाहेबांचे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहोत. जर तुमच्यावर पहिला कोणी घाव घालत असेल तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते म्हणून तो पहिला घाव आम्ही या ठिकाणी सोसू. म्हणून बांधवांनो, मी आपल्याला विनंती करतो, बोलण्याचे खूप मुद्दे आहेत. जातीय तेढ या ठिकाणी निर्माण होत आहे आणि बीजेपीची प्रत्येक भूमिका या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हाणून पाडतायत. तुम्ही कितीही ताकद लावा, तुम्ही कितीही जातीवाद या ठिकाणी निर्माण करा, पण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जोपर्यंत या ठिकाणी आहेत तोपर्यंत तुमच्या अशा कसल्याही गोष्टीला या ठिकाणी भेटणार नाही. आज प्रत्येक जाती धर्मातला युवक, जाती धर्मातला नागरिक या ठिकाणी बळी पडणार नाही. येणारा काळ खूप वाईट आहे माझ्या बांधवांनो. आपण या ठिकाणी शिक्षणासाठी शिक्षण मिळत नाही म्हणून या ठिकाणी जीव जात आहेत. आपल्या हाताला काम मिळत नाही म्हणून या ठिकाणी जीव जात आहेत. आपल्या नोकऱ्या संपतायत म्हणून या ठिकाणी आपले जीव जात आहेत. कामगारांना काम मिळत नाही म्हणून या ठिकाणी आपले जीव जात आहेत. पण मोदी साहेब प्रत्येक भाषणात सांगत राहतात की आपण आता महासत्तेच्या दिशेने वाटचाल करतोय. महासत्ता आपल्याला दिसत नाही, फक्त बोलण्यापुरतं राजकारण या ठिकाणी उरलंय. आपल्या मूलभूत हक्कांवरती घाला घालण्यात येतोय. च्या काळात श्रद्धेय प्रकाशजी बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारासोबत आपण खंबीरपणाने उभं टाकू आणि बाळासाहेबांच्या हाकेला वो देऊ. बोलण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. आमचे सर्व वरिष्ठ नेते या ठिकाणी सखोल मार्गदर्शन करतील आणि आपण इथून जात असताना एकच विश्वास या ठिकाणी करून जाऊया. आता येणाऱ्या पुढच्या काळात
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जो आदेश देतील तो आदेश पूर्णपणे आम्ही मानू आणि बाळासाहेबांच्या पुढे समोर ताकदीने उभा टाकू एवढं या ठिकाणी बोलतो. आपण सगळ्यांनी या ठिकाणी पाऊस असताना सुद्धा मोठ्या संख्येने आलात आणि आपण कुठल्याच गोष्टीला घाबरत नाही. तर पाऊस आला तर आपण घाबरणारच नाही. आपल्या नेत्यांचे भाषण या ठिकाणी ऐकावेत आणि घरी जाऊन त्या गोष्टीवरती आपण विचार करू आणि त्या आपण अंमलात आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय बाळासाहेब आंबेडकर. यानंतर मराठवाड्याचे महासचिव रमेश यांना विनंती करतो अगदी थोडक्यात मोर्चाला संबोधित करावं असं विनंती करतो. लातूर जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं काढण्यात आलेल्या या मोर्चाचं मी या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो ज्यांनी हा मोर्चा शांततेने काढलेला आहे. मोर्चाचं नेतृत्व माननीय फारुखभाई अहमद या मराठवाड्याचे अध्यक्ष, आमचे मराठवाड्याचे अध्यक्ष माननीय अशोक भाऊ हिंगे पाटील, मराठवाड्याचे महासचिव संतोष भाईजी सूर्यवंशी, मराठवाड्याचे राज्याचे युवकांचे सदस्य अमोल भाईजी लांडगे, जिल्ह्याचे 2 महासचिव डॉक्टर तात्यारावजी वाघमारे, सय्यदजी सलीम साहेब, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजू, महिला आघाडी सुजाताताई आजनेकर, या जिल्ह्याचे युवक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आपले युवराज जोगी, युवकाचे महासचिव, सर्व उपस्थितांच्या समोर मी या ठिकाणी 2च मिनिटात बोलतो कारण वरिष्ठ नेते मंडळी या ठिकाणी बोलणार आहेत. महाराष्ट्र हा समाजवाद्यांचा, महाराष्ट्र पुरुषांचा, संतांचा राज्य असलेलं राज्य, हे राज्य, ह्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद येथील परीक्षेमध्ये साऱ्या महाराष्ट्राच्या जिल्हाध्यक्षाला आणि जिल्हा महासचिवाला आणि प्रभारी नेत्यांना आदेश दिला की संबंध जिल्ह्यामध्ये या दलित मुस्लिम छोट्या छोट्या जातीवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात मोर्चे काढले पाहिजेत. जिल्हाधिकारी आपण निवेदन दिले पाहिजेत. आपल्या मागण्या रीतसर त्यांच्या समोर ठेवल्या पाहिजेत आणि म्हणून आज संबंध महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या छोट्या जातीवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराचे मोर्चे काढलेले आहेत. आज 4 जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे मोर्चे आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो कायदा व सुव्यवस्था या शासनाला राखण्यात अपयश आलेलं आहे. जर या कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी आहे. वंचित बहुजन आघाडी राज्य शासन हातात येणार आहे. वंचित बहुजन आघाडी केंद्राच्या सत्तेमध्ये उतरणार आहे आणि वंचित बहुजन आघाडी कायदा आणि व्यवस्था कसा ठेवायचा, कसा राखायचा हे आपल्याला आदर्श घालून देईल. आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त न बोलता आपणच आता विचार करून चाललं पाहिजे. या शासनाच्या विरोधात आपण मतानं बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे उभं राहावं आणि बाळासाहेबाला साथ द्यावी एवढी सर्वच बहुजन मुस्लिम अल्पसंख्याक दलित बांधवाला छोट्या छोट्या बांधवांना करतो. आणि मी या ठिकाणी सगळ्या दलित सर्व कार्यकर्त्यांचा मनपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद नेते. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाड्याचे दुसरे महासचिव संतोष भाई सूर्यवंशी यांना विनंती करतो की त्यांनी मोर्चाला संबोधित करा. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित मोर्चासाठी आमच्या महाराष्ट्राचे नेते आदरणीय अहमद फारुकीजी तसेच मराठवाड्याचे अध्यक्ष हिंगे पाटील साहेब, मराठवाड्याचे महासचिव रमेशजी सर, जिल्ह्याचे महाराष्ट्र कार्यकारिणी युवकांचे सदस्य अमोल भैया लांडगे, जिल्ह्याचे महासचिव डॉक्टर
रावजी वाघमारे, सलीमजी सय्यद साहेब, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष भगिनी मंजुषाताई निंबाळकर, जिल्हाध्यक्ष युवराजजी जोगी, जिल्हा युवक संघटक सचिनजी लामतुरे, जिल्हा उपाध्यक्ष रोहितजी सोमवंशी, जिल्हा उपाध्यक्ष हमीद भाई, सर्व तालुका कार्यकारिणी सदस्य, इथं उपस्थित असलेले सर्व जबाबदार बांधव, सामाजिक कार्यकर्ते, कुरेशी जमातचे प्रमुख अफजल भाई कुरेशी, सरफराज भाई मनियार, माय फाउंडेशनचे अध्यक्ष अनवर भाई, जुनेद भाई, सर्व मान्यवर इथं उपस्थित, तर सर्वांचे आभार मानू इच्छितो. अल्प कालावधीत आपण सर्वांनी मिळून या मोर्चाला उपस्थिती दर्शवली. खर तर मी इथं किंवा उपस्थित असलेले पोलीस बांधव असतील, मी आज सर्व विनंती करतो की आज भारतात मालकशाहीच्या गराड्यामध्ये अडकलेली असताना आपली वाटचाल ही हुकुमशाहीकडे चाललेली आहे. आणि इथं हुकुमशाही प्रस्थापित करायला बाहेरून कोणी येऊन आक्रमण करणार नाही किंवा बाहेरचं कुठलं राज्य येऊन आपल्यावर आक्रमण करणार नाही. इथले उद्योगपती आणि उठले कुटुंबर राज्य करतेच इथं आपल्यावर हुकुम करतील. आणि हुकुमशाही असं काही सरळ सरळ दिसणार नाही, परंतु इथल्या जी संस्था आहेत, जी शासकीय संस्था आहेत, इथले महावितरण कंपनी असेल, विमानतळ असतील, विविध सरकारी संस्था असतील, या सर्व प्रायव्हेटेशन करून इथल्या नाममात्र जी उद्योगपती आहेत, अदानी अंबानी अशांच्या पूर्ण घशामध्ये घातल्याच्या नंतर शासकीय नोकऱ्या कुठल्याही जिवंत राहत नाहीत. मी मागच्या महावितरण कंपनीचं आंदोलन होतं त्यावेळेस महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना म्हणालो होतो की आज आम्ही वीज दरवाढीच्या विरोधामध्ये इथं आलो, तुमचे जी मीटर आहेत तर ती प्रमाणात चालत नाही, ते नादुरुस्त मीटर आहे आणि तुम्ही जरी नाकारत असाल तर आज ही नागरिकांवर वेळ आहे, उद्या तुमच्यावर येणार आहे. उद्या कुठल्या कंपनीचे एम्प्लॉय म्हणून काम करणार आहेत. आणि मागच्या काळामध्ये आम्हाला ती बघायला मिळालं की त्याच एमएसबी महावितरणच्या कंपनी कर्मचारी जे आहेत तर प्रदर्शन होणे म्हणून पुन्हा आंदोलनासाठी उतरले. आज इथल्या सरकारला फक्त द्वेष पसरवणे याच्या पलीकडे कुठलाही यांच्याकडे मुद्दा नाही. इथले आमदार असतील, इथले खासदार असतील, इथले आमदार अमित देशमुख आहेत, इथला मुस्लिम समाज बहुल जास्त त्यांना मदत करतो. मित्रांनो, जातीवादाचं बीज पेरलं चाललंय, याला देशमुखांनी कितपर्यंत रोखलं आणि कितपर्यंत मुस्लिमांच्या पाठीशी उभा राहिले याचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे. मला असं म्हणायचंय की इथला हिंदू असेल, हिंदूला सुद्धा आज जर साठी जर गेलं तर 50,000 70,000 रुपये डिलिव्हरीची फीस प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. गव्हर्नमेंट कॉलेजला गेलं, विलासराव देशमुखांच्या नावानंच ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. 3 वेळेस त्या भगिनीचे टाके उकळले जातात शिदरचे आणि परत परत त्या भगिनीला तिथं त्रास यातना सहन करून परत टाके घालायसाठी जावं लागतं. ही आजची परिस्थिती आहे. हिंदू भगिनी असेल, मुस्लिम भगिनी असेल, दलित भगिनी असेल, इथली महागाईची झळ आहे, इथल्या प्रत्येक भगिनीला सोसावी. ते महागाई तर फक्त मुस्लिमांनाच वाढणार आहे का? सरकार आहे जी आम्ही हिंदुत्वाच्या नावाने केंद्र राज्यात बसलोय, ही महागाई गॅसचे दर असतील, भाज्याचे दर असतील, अन्नधान्याचे दर असतील, मुस्लिमांना लागू होणार आहे समोर करायचं, वाट लावायची, हे धोरण या सरकारचं आहे. मागच्या काळामध्ये लातूरमध्ये बऱ्याचशा घटना झाल्या, जसं मगाशी अनवरभाई म्हणाले की बाबा इथं ज्या वेळेस इथल्या काही संघटना आहेत त्या संघटनेचे सुद्धा काय आहेत याच्यावर सुद्धा पोलीस प्रशासनानं बघितलं पाहिजे. ती संघटना कुणाला तर बोलवतात, तो जो संस्थापक अध्यक्ष आहे त्याचे 2 नंबर धंदे आहेत का 1 नंबर धंदे आहेत आणि त्याचा उद्देश काय त्याला बोलवण्याच्या अगोदर. आणि मग इथं जर काय 4 बोल रील बनवतात, त्यांना विवेकानंद चुलून गांधी चौक मध्ये नेलं जात आहे, त्यांना बेदम मार दिला जातो, त्यांच्या नाकातून ज्यावेळेस रक्त निघतंय तर त्यावेळेस मार थांबतो. म्हणजे हा कुठेतरी पोलीस प्रशासनामध्ये सुद्धा काय जे कर्मचारी आहेत तर दबावाखाली म्हणता येईल किंवा त्यांच्या सुद्धा अंगामध्ये कुठेतरी जातीय द्वेष आला असं म्हणता येईल. म्हणजे काय कारण काय? उद्या तुमच्या सुद्धा लेकर बाळाच्या नोकऱ्या आहेत आणि ती सुद्धा धोक्यात येणार आहेत, ह्याचा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे. म्हणजे ह्या कुठेतरी ह्या लोकांनी जे पेरलेलं जे विषाचं बीज आहे तर त्याला तुम्ही सुद्धा भूल थापाला बळी न पडता किंवा कुठल्या तर दबावाला बळी न पडता लोकांमध्ये तुमच्याबद्दल विश्वास जो कायम असला पाहिजे. खरं तर या लातूर जिल्ह्यामध्ये खरंच 2 नंबर धंद्याचं एवढं बीज पेरलं चाललंय
त्याच्यामुळं का काय असंही कायदा सुव्यवस्था ढिसळीत होत चालले असं वाटू लागलं, मला शंका होत चालले. सामान्य मराठा समाजाचा एखादा नागरिक आहे, 67 वर्षाचा देशमुख परिवार आहे, त्यांच्या शेतावर इथले गुंड लोक, इथले बुक्की चालवणारे लोक कब्जा करतात, जबरदस्तीने रस्ता करतात. ती काय मुस्लिम नाही, पण त्याला सुद्धा न्याय मिळत नाही, त्यालाच मारलं जातंय, त्याच्यावर केसेस केल्या जातात. म्हणजे असे सुद्धा प्रकरण इथं लातूर जिल्ह्यामध्ये होत आहेत. त्याच्यामुळं खरं तर मी मुस्लिम बांधवांना, प्रकाश आंबेडकर साहेबांचं नेहमी म्हणणं आहे की तुम्ही शांतता राखा. कर्नाटकमध्ये मुस्लिम समाजानं शांतता राखली तर तिथं वेगळं चित्र बघायला मिळालं. मताचा अधिकार दिलेला आहे, परंतु त्या अधिकार महत्वच काय हेच लोकांना समजायला नाही. त्या अधिकारावर तुम्ही इथला नौकर निवडतो. अमित देशमुख हा तुमचा नौकर आहे, इथला खासदार असेल तो तुमचा नौकर आहे. घरात जर भांडे घासायला जर बाई लावली तर आपण 4 वेळेस विचार करतो, त्या भगिनीला पैसे देतो किती, 1000-1200. एक भांडे नीट नाही निघाले की मावशी बदला. अरे मग 3-4 टर्म या नालायक माणसाला निवडून देतो, विचार का करत नाहीत? काय विचार करत नाहीत की आपण ही बेशरम माणसं निवडून देत आहोत. इथल्या महानगरपालिकेच्या शाळा जर पहिलीला ऍडमिशन घ्यायचं असेल तर 70,000 1 लाख इथं फीस झालेल्या आहेत. शासनाची जबाबदारी आहे की चांगलं शिक्षण देणं ही शासनाची जबाबदारी आहे. महानगरपालिकेच्या शाळा बंद केल्या जातात आणि देशमुखांच्या संस्था तिथं स्थापित केल्या जातात शासकीय जागेमध्ये. म्हणजे ह्या गोष्टीकडे तुम्ही कधी लक्ष देणार आहेत दोन्ही समाज मिळून? जोपर्यंत आपण आपले मूलभूत हक्क आहेत याच्याकडे जोपर्यंत लक्ष देणार नाही तर हे लोक आपल्यामध्ये जातीवादाचं विष पेरणारच आहेत आणि हे गडगंज होत जाणार आहेत. आणि आपण तळागाळाला जाऊन उद्या आपल्यावर गुलामीची वेळ येणार आहे. उद्या ज्या वेळेस इथं जे अंधभक्त आहेत त्यांच्या ज्या वेळेस घरावर ज्यावेळेस येईल वाईट परिस्थितीची तर त्यावेळेस काय उपयोग राहणार नाही. त्याच्यामुळे मला त्यांना सुद्धा विनंती करायची आहे की बांधवानो, इथला जो मुस्लिम बांधव आहे तो सुद्धा भाऊच आहे. त्या भावाबद्दल कुठेतरी पॉझिटिव्ह विचार करा आणि या देशामधली लोकशाही जिवंत ठेवूयात. आणि श्रद्धेय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व आपण उदयास आणूयात. वंचित बहुजन आघाडीला मतदान. कुठेतरी हा विरोधी पक्ष म्हणून आज काय करत आहे? राष्ट्रवादी गेली, काँग्रेस मधले इथले सुद्धा विधान परिषदेला भाजपला मागच्या टीव्हीच्या माध्यमातून 2014 पवारांना बाहेरून पाठिंबा दिला होता भाजपला. त्याच्यानंतर पुन्हा अजित पवार वापस त्या सरकारमध्ये गेले, शपथविधी झाली आणि मग त्याच अजित पवारांना परत बोलून मुख्यमंत्री केलं. ह्याचा काय अर्थ आहे? म्हणजे वेड्यात कुणाला काय अर्थ आहे? हे लोक अब्जाधीश आहेत आणि पुढे लोक अमेरिकेला जातील, लंडनला जातील आणि आपण इथं गुलाम होऊन इथं जगावं लागेल आपल्या येणाऱ्या पिढीला. आपण जर आज नाही लढलो या व्यवस्थेच्या विरोधामध्ये तर येणारी आमचे पूर्वज शंड होते आणि त्याच्यामुळे आमच्यावर गुलामीची वेळ आली. आणि मग आज जर आपण लढलो नाही, सन्मानानं जगलो नाही तर येणारी काळ हा गुलामीचा असणार आहे. बराच सर्व मान्यवर बोललेले आहेत, त्याच्यामुळे आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकाचे धन्यवाद मानतो. यानंतर सर्व महापुरुषाच्या विचाराला अभिवादन करून आज लातूर जिल्हा बहुजन आघाडीच्या आक्रोश मोर्चाला उपस्थित असलेले राज्याचे नेते, प्रदेश प्रवक्ता फारुख भाई अहमद, माझे मराठवाड्यातील सहकारी मित्र महासचिव संतोष भैया सूर्यवंशी, ॲडव्होकेट रमेशराव गायकवाड, युवक आघाडीचे अमोल भैया लांडगे, जिल्ह्याचे महासचिव सलीम भाई, महिला जिल्हाध्यक्षा मंजुता निंबाळकर, शहराच्या अध्यक्षा अजनीकरताई आणि ज्यांनी सुंदर असं भाषण केलं त्या अहमदपूरच्या आमच्या भगिनी, ज्यांनी मुस्लिम मोर्चाला आणि वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाला मुस्लिम समाजाच्या वतीने पाठिंबा दिला, ते सर्व मान्यवर, उपस्थित सर्व तालुकाध्यक्ष, युवकांचे अध्यक्ष युवराजी जोगी, सर्व तालुकाध्यक्षाचे नाव घेणं क्रमप्राप्त आहे, पण वेळेअभावी आमचे हमीद भाई आहेत, बिरुळ आप्पा आहेत,
सर्वच इलियास मनियार आहेत. आता सर्वांची नावं घेत नाही, सर्वांची माफी मागून आज या ठिकाणी सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी औरंगाबाद शहरामध्ये जे शिबिर झालं त्या शिबिराच्या समारोप प्रसंगी या राज्यामध्ये गेल्या 6 महिन्यापासून दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक, आदिवासी समाजावर जे राज्यभर हल्ले होत आहेत त्या हल्ल्याच्या विरोधामध्ये बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये मोर्चा काढा असा बाळासाहेबांनी आदेश दिला आणि त्या आदेशाप्रमाणे आपण या ठिकाणी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेलो आहोत. या महिन्यामध्ये नांदेड जिल्ह्यात बौद्ध युवकाची हत्या झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तू गावात साजरी केली, त्याचा राग मनात धरून त्या अक्षय भालेरावची निर्गुण हत्या झाली. तुमच्या जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातला तुपघरे नावाच्या मातंग समाजाच्या युवकाची 3,000 रुपयासाठी हत्या झाली. आमच्या बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यामध्ये जरीन खान नावाच्या एका युवकाला त्या ठिकाणी अटक केली, चोरीच्या गुन्ह्याचा संशयित आरोपी म्हणून अटक केली. तुम्ही त्याची पोलीस कस्टडीमध्ये चौकशी करा आणि तो जर दोषी आढळला तर त्याला न्यायालयामध्ये शिक्षा होईल. पण या पोलीस प्रशासनाने कायदा हातामध्ये घेतला आणि पोलीस मध्ये त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. जरीन खानचा त्या ठिकाणी निर्गुण झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातला आमचा पठाण त्याला डॉक्टर नेतो, मारहाण करतो. तू जर माझ्या गाडीवर ड्रायव्हर राहिला नाही तर तुला मी या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये राहू देणार नाही, अशा प्रकारची धमकी दिली जाते. आणि तो त्या विचारामध्ये गळफास घेऊन आत्महत्या करतो. कुठे दाद नाही, कुठे फिर्याद नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून ते स्थानिक आमदारापर्यंत यांना कसलाही स्वर सुतक नाही. अरे नांदेडमध्ये अक्षय भालेरावची हत्या होते, आमच्या रेणापूरमध्ये मातंग समाजाच्या युवकाला जीव गमवावा लागतो. पण हे संवेदनाशील सरकार, मग त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असतील, तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, एकाने माणुसकी सुद्धा दाखवली नाही. त्या कुटुंबाला भेट सांत्वन सुद्धा केलं नाही. या सर्व तरुणाच्या कुटुंबाला सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी भेट दिली, त्यांचं सांत्वन केलं आणि त्यांना सांगितलं तुमच्या मुलांना न्याय मिळेपर्यंत ही वंचित बहुजन आघाडी तुमच्या सोबत आहे. आपण शेवटपर्यंत सोबत राहणार आहोत. बाळासाहेब वंचित उपेक्षित संघर्ष करतायत, तुम्ही आम्ही मात्र बाळासाहेब संघर्ष करते रहे, उधर ढूंढते रहेंगे, इधर उधर घूमते रहेंगे, ये पार्टी तरफ जाएंगे, वो पार्टी तरफ जाएंगे. बांधून आता निश्चय करा. येणाऱ्या काळामध्ये सध्या बाळासाहेब आंबेडकर आम्हाला जो आदेश देतील तोच आदेश आम्ही शिरसावंत म्हणून या महाराष्ट्रामध्ये कुणाचं सरकार आलं पाहिजे, या देशामध्ये कुणाचं सरकार आलं पाहिजे, या निर्णय प्रक्रियेमध्ये तुमचा आमचा आणि तुमचा आणि माझा सगळ्याचा सहभाग बाळासाहेब आंबेडकरच्या सोबत असला पाहिजे. मतदान आम्ही करायचं, पण ज्यावेळेस आमच्यावर अन्याय अत्याचार होईल आमच्या अश्रू पुसायला कोणी येत नाही. फक्त येतो तो माणूस म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. मग निवडणुकीच्या वेळेस आपण त्यांच्या पाठीमागे राहायचं तर कुणाच्या पाठीमागे राहायचं. आता संतोष भाऊनी सांगितलं निवडणूक आल्या की वेगवेगळ्या जाती त्याचे धर्मांताचे बुरके पांघरायचे आणि तुम्हाला मतदान करायचं. पण संतोष भाऊ गावागावामध्ये या ठिकाणी लोकांना सांगावं लागणार आहे, आपली भूमिका समजून सांगावं लागणार आहे. येणाऱ्या काळामध्ये सर्व जाती धर्माला, आता नाव घेतलं आमचे मुस्लिम असतील, दलित असतील, ओबीसी असतील, गरीब मराठा असेल,
त्याला सुद्धा एकच माणूस न्याय देऊ शकतो, तो म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. म्हणून बाळासाहेब आंबेडकर पाठीमागे जोपर्यंत आपण ताकद उभा करणार नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये नवपरिवर्तनाची दिशा सुरू होणार नाही. आज आपण सगळे मोर्चाच्या माध्यमातून आपण मागण्या करणार आहोत. सविस्तर फार उपाय पण सगळ्या आपल्या भावना जिल्ह्यामध्ये मोर्चे, आतापर्यंत 8 जिल्ह्यामध्ये मोर्चे झालेले आहेत. येणाऱ्या 14 तारखेपर्यंत मराठवाडा सर्व जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मोर्चे होणार आहेत. या मोर्चेच्या माध्यमातून आपण आक्रोश मोर्चा नाव दिलेलं आहे. आपण आक्रोश करतोय, पण ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना बगल बच्चे, या राष्ट्रवादी काँग्रेसचे बगल बच्चे मात्र सत्तेसाठी भांडण खेळतायत. कोण कुणाचा पक्ष फोडतो. आता सांगितलं कुणीतरी, अरे त्या समृद्धी महामार्ग 25 आमचे लोक या महाराष्ट्राचे नागरिक मृत्युमुखी पडतात. त्यांच्या चिता शांत होत नाही, तिची राखाय होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये अजित पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी शपथविधी घेतला. अरे कुठं तुम्ही संवेदनशील माणसा, या माणसाला पुन्हा आता मतदान करायचा अधिकार नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तुम्हाला गावागावामध्ये जावं लागणार आहे. आपली भूमिका लोकांना पटवून द्यावी लागणार आहे. म्हणून या जास्त काही बोलत नाही. आपण सर्व जिल्ह्याचे महासचिव सलीमभाई असतील, तात्याराव वाघमारे, आमचे उपाध्यक्ष साहेब आहेत, हमीदभाई आहेत, सर्वांनी सहकार्य मोठं परिश्रम करून आपण हा मोर्चा यशस्वी केला. त्याबद्दल लातूर जिल्ह्याचा प्रभारी आणि मराठवाड्याचा अध्यक्ष म्हणून मी तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय शिवराय, जय भीम. धन्यवाद भाऊ. यानंतर महाराष्ट्राचे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारुकभाई अहमद यांना विनंती करतो की त्यांनी या मोर्चाला संबोधित करावं. आजूबाजूला थांबलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती देत आहे की त्यांनी या ठिकाणी समोर बसून घ्यावं. जे पदाधिकारी आजूबाजूला थांबले त्यांनी समोर बसून घ्यावं अशी मी विनंती करतो. आदरणीय मुद्दा याद दिला रे क्या उसमें आपलं काही लपून छपून नसते, बिंदास राहते सगळं. सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. सर्वात प्रथम मोर्चा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेवरून लातूर जिल्ह्यानं मोठ्या ताकदीनं मोर्चा काढला. त्यासाठी लातूर जिल्ह्याच्या मोर्चासाठी श्रम घेणाऱ्या सर्व नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे मनापासून मी अभिनंदन व्यक्त करतो. या मोर्चामध्ये सहभागी झालेले वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी नसतानाही सामाजिक संघटनेमध्ये, इतर संघटनेमध्ये काम करणारे सर्व संघटना आणि त्या संघटनेतले जे पदाधिकारी ज्यांनी पुढाकार घेऊन या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी श्रम घेतलेले आहेत, अशा सर्व संघटनांचे, पदाधिकाऱ्यांच्या, नेत्याचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि याच पद्धतीनं आपण एकमेकावर होणाऱ्या अन्यायामध्ये, एकमेकाच्या लढाईमध्ये सहभागी होत गेलो तर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना आळा बसल्याशिवाय राहणार नाही, याची त्यांना मी खात्री देतो. या मोर्चासाठी नेतृत्व करण्यासाठी आलेले मराठवाड्याचे अध्यक्ष तथा लातूरचे प्रभारी आदरणीय अशोक हिंगे सर, मराठवाड्याचे सर्व पदाधिकारी, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, माझ्या आधीच्या वक्त्यांनी सर्वांचे वारंवार नाव घेतलेले असल्यामुळं मी सगळ्यांचे नाव न घेता सगळे क्षमा मागतो आणि आपलं मुख्य मुद्दे जे आहेत या आंदोलनातले त्या मुद्द्यांना ॲड्रेस करण्यासाठी पुढे निघतो. बांधवांनो आणि भगिनींनो, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्यायाच्या अनुषंगानं, सामाजिक न्याय आणि संवैधानिक अधिकार आणि स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्याच्या हिशोबानं मुस्लिम समाजावर, मागास समाजावर होत असलेल्या या हल्ल्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मुस्लिम समाजाचे मोर्चे काढण्याचा आदेश आपल्याला दिलेला आहे. आज हे मोर्चे काढत असताना मुस्लिम समाजावर असा काय अन्याय झाला ज्यामुळे मुस्लिम समाजाच्या अधिकारासाठी आपल्याला हा मोर्चे काढावा लागत आहे, याचा एक छोटासा आढावा आपल्या निवेदनामध्ये आणि पॉम्पलेटमध्ये तुम्हाला दिसून आलेला असेल. जसं अशोक हिंगे साहेबांनी सांगितलं, आज मुसलमानांवर देशभरामध्ये हल्ले होत आहेत, पण मुसलमानांवर हल्ले करणारे जातीवादी आहेत. मुसलमानांवर हल्ले करणारे, विद्वेष पसरविणारे संघटना, घटक आहेत, लोक आहेत.
परंतु ज्या जरीन खानचा विषय इथं अशोक इंगे साहेबांनी मांडलेला आहे, जरीन खान हा बीड जिल्ह्यामधल्या परळी मधला एक संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर पोलीस स्टेशनला त्याला पकडून घेऊन गेले. घरातून, रस्त्यावरून, दुकानावरून त्याच्या मुलाला पकडून घेऊन गेले आणि एका तरुण पोराच्या समोर त्याच्या बापाला अमानुषपणे मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये चक्कर येऊन तो खाली पडला, बेशुद्ध झाला. तो तडफडत असताना मुलगा म्हणत होता पोलिसांना, साहेब माझ्या बापाला दवाखान्यात घेऊन चला, साहेब माझा बाप मरत आहे, माझ्या बापाला वाचवा, त्याला घेऊन चला. पोलीसवाले याच्यावर उत्तर काय देत होते, काही होत नाही तुझ्या बापाला, नाटक करायला यांनी, आणि असं बोलून अजून त्याला लाथानी मारहाण करणं चालू ठेवलं. जेव्हा जरीन खानच्या तोंडातून फेस येऊ लागला तेव्हा पोलिसांनी त्याला दवाखान्यात घेऊन गेले, परंतु डॉक्टरांनी सांगितलं की त्याचं निधन झालेलं आहे. पोलिसांच्या ताब्यामध्ये जरीन खानची हत्या होते. द्वेष पसरवण्या संघटना, RSS ची कीड लागलेले मानसिकतेचे लोक मुसलमानांची मॉब लिंचिंग करतायत, ते मुद्दा वेगळा झाला. ते सामाजिक द्वेषातून होणारी मारहाण, मॉब लिंचिंग हाही मुद्दा आहे. परंतु या मॉब लिंचिंग पासून, हल्ल्यापासून, गुन्हेगारांच्या पासून संरक्षणासाठी माणूस ज्या पोलिसांच्या संरक्षणेमध्ये जातो, ज्या पोलिसांकडून आपल्या रक्षणाची अपेक्षा करतो, त्या पोलिसांच्या ताब्यात असताना अमानुषपणे जरीन खानची हत्या करण्यात येते. ही घटना घडली ना घडली 2 दिवसानंतर जळगाव जिल्ह्यामधल्या अंमळनेर तालुक्यामध्ये 2 मुलांच्या भांडणावरून 2 समूहामध्ये, 2 गटामध्ये दगडफेक होते. या दगडफेकीमध्ये काही गुन्हेगार अटक होतात आणि तिथल्या एका नगरसेवकाच्या घरामध्ये पोलीस जाऊन विचारतात, ते नगरसेवक कुठं आहे. ते त्यांची आई सांगते की बाबा माझा मुलगा बाहेर गावी गेलेला आहे, 2 दिवस झाले नाही आहे. त्यांच्या घरामध्ये त्या नगरसेवकाचा मुलगा अशफाक सलीम नावाचा, पायाला फ्रॅक्चर झालेला, पाय तुटलेला, 25 दिवसापासून घरामध्ये बेडवर पडलेला आहे. बाप भेटला नाही म्हणून त्यांनी त्या अशफाक सलीमला घरातून उचलून घेऊन गेले. तुझा बाप नाही, तू चल. तो म्हणला साहेब माझ्या पायाला फ्रॅक्चर आहे, 25 दिवसापासून मी घराच्या बाहेर पडलो नाही. तरी त्याला उचलून घेऊन जाऊन त्यांनी त्या दगडफेकीचा आरोपी केलं. आरोपी करून पोलीस स्टेशन मध्ये त्याला 5 दिवसाची कोठडी भेटली आणि 3ऱ्या की 4थ्या दिवशी पोलिसांनी त्याच्यासोबत अमानुष मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये अशफाक सलीमचा मृत्यू झाला. त्याची हत्या झाली. त्याला ऍडमिट केलं दवाखान्यात, वरच्या दवाखान्याला पाठवलं. डॉक्टर म्हणले वाचू शकत नाही, तो मेला. एक घटना नाही तर दुसरी घटना पण 2-4 दिवसाच्या अंतराने घडते आणि पोलिसांच्या ताब्यामध्ये अशफाक सलीम नावाचा एक तरुण मारला जातो. ज्या पोलिसांकडून आम्हाला संरक्षणाची अपेक्षा आहे, ज्या पोलिसांच्या बाजूने काम करण्यासाठी हजारो पुरोगामी आणि सुशिक्षित पुढारी आपापल्या समाजाला प्रबोधन करत आहेत, पोलिसांमधला आणि या मागास घटकांमधला अंतर कमी व्हावा यासाठी अनेक झटलेले आहेत. मला इथं पोलीस विभागाला सांगायचं आहे की तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, ज्या समाजामध्ये एक अक्षर सहन केलं जात नव्हतं, पोलीस विभागाला माझं आव्हान आहे की माझं जे बोलणं आहे तुम्ही रेकॉर्ड करा. माझ्या आधीच्या वक्त्यांना कॅमेरा होता पोलीस विभागाचा, चालू करा, क्लोजअप घ्या आणि हे पोचवा, तुमच्या साहेब लोकांपर्यंत पोचवा आणि तुमचे सूत्र हातात घेतलेल्या देवेंद्र फडणवीस पर्यंत पोचवा. त्याला सांगा आम्ही ज्या बहुजन समाजातून येतोय, एक वाकडा शब्द जर कोणी बोलण्याची हिंमत केली तर अख्खं गाव जाडून टाकण्याची हिंमत या समाजामध्ये होती. इतका उपद्रव या समाजाचा होता. गेल्या 20 वर्षामध्ये आम्ही आमच्या लेकरांच्या हातामधून दगड आणि हत्यार हिसकावून लेखणी देण्याचं काम केलं होतं. त्यांना म्हणलं की दगड सोडा, हत्यार सोडा, लाट्या काट्या सोडा,
हातामध्ये लेखणी घ्या, आमच्या मुलांच्या हातातले दगड दोरगे हिसकावून घेऊन लेखणी देण्याचं काम आम्ही केला. त्यांना सांगितलं कायद्यानं राहा, हा बाबासाहेबांचं संविधान तुमची सुरक्षा करायला सक्षम आहे. या संविधानाचा संरक्षणाचा आधार देऊन आम्ही आमच्या लेकरांच्या हातातल्या तलवारी हिसकावून लेखणी देण्याचं काम केलेलं आहे. आणि हे संविधानाच्या स्वातंत्र्याचं रक्षण करणं खाकी वर्दी घातलेल्या पोलिसांचं कर्तव्य आहे, ड्युटी आहे. तुमच्या अंगावर ही ताकद, खाकीची ताकद मोहन भागवतची RSS न नाही दिली. तुमच्या अंगावर, तुमच्या कमरेवर बंदूक ही मोहन भागवतच्या आणि विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दलाच्या टोळक्यावाल्यांनी नाही दिली. तुमच्या अंगावर खाकी, कमरेला बंदूक, हातात काठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दिलेली आहे. या देशातल्या सामान्य नागरिकांचं रक्षण करण्यासाठी दिलेली आहे. छोट्या छोट्या अल्पसंख्याक मागासलेल्या घटकांची सुरक्षा करण्यासाठी दिलेली आहे. गुंडागर्दी करण्यासाठी दिलेली नाही, दादागिरी करण्यासाठी दिलेली नाही. ही गोष्ट समजून घ्या. जर तुम्ही संविधानाच्या चौकटीत राहून या वर्दीचं, या खाकीचं कर्तव्य पार पाडाल तर आमचा बहुजन समाज संविधान प्रेमी म्हणून कायद्यानं वागायला तयार आहे. परंतु तुम्ही कोणत्या गुन्ह्यासाठी कोणाला काय शिक्षा देता? एक निवेदन देण्यासाठी, एक मोर्चा काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना गेल्या 4 दिवसापासून दबावामध्ये घेत आहात, त्यांना भीती निर्माण करत आहात. आमच्या निवेदनाची तुम्हाला भीती का वाटू लागली? आमच्या मोर्चाची तुम्हाला भीती का वाटू लागली? काय आमच्या मोर्चामध्ये आहे? काय आमच्या निवेदनामध्ये आहे? काय आमच्या मागण्या आहेत? अरे तुम्हाला जर इतकं भीती वाटत असेल, तुम्हाला तुमच्या कृतीची इतकी लाज वाटत असेल, तर तुम्हाला ज्या दिवशी या रेणापूर मधला गिरीधारी तपघाले आपल्यावर हल्ला झाला म्हणून पोलीस स्टेशनला न्याय मागायला गेला, सावकारांनी माझ्यावर हल्ला केला म्हणून तुम्ही त्याचा गुन्हा दाखल करून त्या सावकाराला जेरबंद केला असतं तर आज गिरीधारी तपघाले जिवंत राहिला असता. तुम्ही तुमच्या कर्तव्यामध्ये कसूर केलात, तुम्ही तुमचं कर्तव्य पार नाही पाडलात. एक मातंग बांधव आमचा जीवाशी गेला, 8 दिवसानंतर त्याच सावकारांनी घरात घुसून त्याची हत्या केली. हे कृती करताना, आपल्या कर्तव्यात कसूर करताना तुम्हाला लाज नाही वाटली, कायद्याची भीती नाही वाटली? वंचितच्या मोर्चानं भीती वाटते का? वंचितच्या मोर्चावर लाज वाटते का? या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला या संविधानानं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. आज स्वातंत्र्य साबूत आहे. मला प्रशासनाला सांगायचं आहे, आज तुमच्या मोहन भागवतची मनमानी चालू शकत नाही. आजही या देशावर संविधान लागू आहे. या देशाचा सगळा कारभार हे मोदीचे आणि मोहन भागवतच्या मर्जीनं नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं चालणार आहे. जर तुम्ही या संविधानाच्या कलमाच्या बाहेर गेलात तर तुम्हाला सुद्धा जाब विचारण्याचं काम याच पद्धतीनं मोर्चे काढून, याच पद्धतीनं आंदोलन करून आम्ही करणार आहोत. आमच्या मुलांना तुम्ही खोट्या गुन्ह्यामध्ये अटकवता. आता माझ्या एका तरुण मित्रानं सांगितलं, तुम्हाला जर एखादा फोटो बघून तुमच्या भावना दुखत असेल तर या देशानं ज्याला राष्ट्रपिता म्हणलेला आहे त्या महात्मा गांधीच्या मारेकऱ्याचा उदो उदो करणाऱ्या, गोडसेचे फोटो नाचवणाऱ्यांच्या फोटो बघून आमच्याही भावना दुखावतात. परंतु आम्ही कधी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही. एवढं संयमित राहण्याचं काम इथल्या छोट्या छोट्या समाजानं केलेलं आहे, इथल्या गांधी प्रेमींनी केलेलं आहे. इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारे, सतत मागास घटकांच्या, मायनॉरिटीच्या विरोधात भडकाऊ भाषण करणाऱ्यांचे फोटो बघून आमच्याही भावना दुखावतात. परंतु आम्ही त्यांच्यावर कधी गुन्हा दाखल केलेला नाही. आज तुमच्या भावना का दुखावत आहेत? इथं माझ्या तरुण मित्रानं सांगितलं, महाराष्ट्रातल्या कोणत्याही मुसलमानानं कोणत्याही अशा मुस्लिम राजाचा उदो उदो केलेला नाही ज्या मुस्लिम राजाबद्दल चुकीच्या का होईना, खोट्या का होईना, या इतिहासामुळं आमच्या हिंदू बांधवांच्या मनामध्ये जर नाराजगी आहे, राग आहे, तर आम्ही त्यांचा उदो उदो केलेला नाहीये. मी विचारू इच्छितो, महाराष्ट्रामध्ये 12-13 कोटी लोकसंख्या आहे. 12-13 कोटीच्या लोकसंख्येमध्ये
12% मुसलमान ही जर धरले तर किमान 1.5 कोटी मुसलमान राहतात। या 1.5 कोटी मुसलमानांनी गेल्या 75-76 वर्षामध्ये कधीतरी तुम्ही पाहिलं का की आपल्या लेकरांचे नाव औरंगजेबच्या नावाने ठेवलेले आहेत? इथल्या मुसलमानांनी संयमित भूमिका घेतली, हिकमत से काम लेता है मुसलमान, मौका और हालात को देख के फैसला करता है। कभी उन्होंने औरंगजेब का नाम नहीं रखा, कभी उन्होंने उस नाम की संगठन नहीं बनाई। वो संयम से देख रहा है क्योंकि उसको पता है औरंगजेब की जाती जिंदगी, उनका तकवा जिसको वो मानता है वो उनकी जाती जिंदगी है, और एक बादशाह की जिंदगी के सही गलत फैसले को डिफेंड करने का काम कभी मुसलमान ने नहीं किया। लेकिन आज आपको अगर औरंगजेब आलमगीर की फोटो देखकर आपकी भावना भड़क रही है तो यह फारूक अहमद आपको कहता है कि फारूक अहमद को औरंगजेब आलमगीर की फोटो पहली बार 5वीं-6वीं के इतिहास के किताब में महाराष्ट्र शासन के किताब में दिखी थी। गुना दाखिल करो महाराष्ट्र शासन के ऊपर जिन्होंने औरंगजेब की फोटो छापी है। नारे तकबीर, नारे तकबीर, नारे तकबीर, नारे तकबीर। अगर आप अपने रिकॉर्ड के अंदर, अगर आप अपने इतिहास के अंदर, अगर आप अपने सिलेबस के अंदर जो फोटो को इस्तेमाल करते हो, उस फोटो को गुनाह दाखिल करने के जैसा एंटी नेशनल का कौन सा कानून बनाया गया है? हमने उस फोटो को डालने वालों को कभी समर्थन नहीं किया, लेकिन हम ये कहते हैं कि वो उनका अभिव्यक्ति स्वातंत्र है। क्यों डाल रहे हैं नौजवान? ये उनका कोई गौगवा करने के लिए नहीं, ये तुम्हारे खिलाफ में बंड करने के लिए है। और उनको आप बुलाओ, उनको बिठाओ, उनका प्रबोधन करो, उनको समझाओ, उनके पालकों के सामने बात करो। गुन्हे दाखिल करके लॉकअप में मारने के लिए वो कोई चोर डाकू नहीं है, वो इस मुल्क के, इस भारत का भविष्य है। उन युवाओं के साथ में अगर आप गुनहगारों के जैसा व्यवहार करोगे तो यह संवैधानिक अधिकारों में नहीं आता है। आपने टीपू सुल्तान के फोटो के लिए भी, टीपू सुल्तान के स्टेटस के लिए भी इसी प्रकार से दंगे, इसी प्रकार से हमले और इसी प्रकार से गुने दाखिल कर रहे हैं। आप लोगों को इस कानून का अभ्यास होना चाहिए कि जिस टीपू सुल्तान के बारे में आप गुने दाखिल करने का या उनको दोषी मानने का काम कर रहे हो, उस हजरत टीपू सुल्तान की तस्वीर संविधान के पन्नों पे छपी हुई है। खुद बाबा साहब के संविधान पे टीपू सुल्तान की तस्वीर है। मुस्लिम मुगल बादशाह अकबर की तस्वीर है। क्या करोगे? उस संविधान की किताब पे का फोटो हटाओगे क्या? वहां पर जाके हटाओगे क्या? इसलिए आज हम कहते हैं वंचित बहुजन आघाड़ी ने, जब से वंचित बहुजन आघाड़ी कायम हुई है, वंचित बहुजन आघाड़ी के किसी भी बैनर के ऊपर जिन्होंने, जो इस देश की धरोहर है, जो इस राज्य की धरोहर है, जो इस मुल्क की नींव है, ऐसे सभी महामानवों के तस्वीरें अपने बैनर पे छापी है। निकाल कर देख लो लोकसभा के बैनर, निकाल के देख लो विधानसभा के बैनर। 2018, 19, 20, 21, 22 हमेशा वंचित बहुजन आघाड़ी ने महामानवों के तस्वीरों में हजरत टीपू सुल्तान की तस्वीर डंके की चोट पे छापी हुई है और हमने वो तस्वीर लगाई है। आप क्या उखाड़ सकते हो? उखाड़ लो, हम वो तस्वीर को नहीं हटाएंगे। ये ऐलान आज हम आपके सामने करना चाहते हैं कि आपके कहने पर हम अपने हीरो और अपने विलन तय नहीं करेंगे। ये वो भारत है जहां पर राम को भगवान मानने वाले लोग भी है, और यही भारत है जहां रावण को भी हीरो मानने वाले लोग हैं। यही इस मुल्क की खूबी है, यही इस देश का वैशिष्ट्य है। इस देश के अंदर विविधता में एकता है। आप एक रंग का देश नहीं बना सकते, इसको एक हीरो का देश नहीं बना सकते, इसको एक धर्म का देश नहीं बना सकते, इसको एक जाति का देश नहीं बना सकते। इस देश की खूबी विविधता में एकता है। एकता को आप विविधता में नहीं बांट सकते हो। यह संविधान ने दिया हुआ फंडामेंटल राइट है, और इस अधिकार के लिए, इस संरक्षण के लिए इस देश का हर दलित पिछड़ा साथ है। मैं यहाँ पे कहना चाहता हूँ कि मध्य प्रदेश के अंदर हिंदू राष्ट्र कहने वाली सरकारें हैं, और वो भाजपा की सरकार का एक भाजपा का नेता एक हमारे पिछड़े हुए भाई को जमीन पे, फुटपाथ पे बैठे हुए को खड़ा होकर उसके मुंह पर पेशाब करता है। यांचा हिंदू राष्ट्र मागासलेल्या घटकांच्या तोंडावर मुतण्याचं काम करतोय। ये इनका हिंदू राष्ट्र है, ये इनका असलियत है, और ये असलियत जो उजागर हो रही है और समाज जागरूक हो रहा है। आने वाले 2024 में इसको अगर हमको रोकना है, इन
तड़ीपार करना है, तड़ीपार को सत्ता से हटाकर जेल में डालना है। मनहूस वजीर आजम नरेंद्र मोदी को सत्ता से उठाकर जेल में डालना है। तो मुसलमानों 6 महीने के लिए सब्र करो, 6 महीने के लिए सब्र करो। ये हुकूमतें दंगे कराना चाहती है, ये हुकूमतें तुमसे पत्थरबाजी कराना चाहती है। बस सिर्फ 6 से 8 महीने रह गए। 6-7 महीने के बाद लोकसभा चुनाव का माहौल होगा। इस देश का जो भी विपक्ष होगा, आज मैं वंचित बहुजन आघाड़ी के मंच से आपको कहता हूं, एक पार्टी के दीवाने मत बनो, आंखें बंद करके किसी की वोट बैंक मत बनो। जो उम्मीदवार अपना आधार रखता है, जो उम्मीदवार लोकसभा में, विधानसभा में बीजेपी को हरा सकता है, जिस उम्मीदवार और पार्टी के पास में बेस वोट है, ऐसे भाजपा को हराने वाले के साथ हमको खड़े होना है। भाजपा को हराने वाले सही पार्टी, भाजपा को नहीं डरने वाले, ईडी सीडी बीडी को नहीं डरने वाले मजबूत नेता के पीछे हमको खड़े होना है। और इस 8-9 महीने में सब्र से, हिकमत से काम लीजिए। 2024 में हम इनको हटा के रहेंगे। और आखिरी बात कहता हूं कि गद्दार हर जगह होते हैं, बेईमान हर जगह होते हैं, हर समाज में होते हैं। जिनके नाम से आज औरंगजेब आलमगीर को जिसका गुनहगार बताया जाता है, छत्रपति संभाजी महाराज को पकड़वा कर देने वाला कोई मुसलमान नहीं था, वो कोई मुसलमान नहीं था, वो कोई पिछड़ा हुआ 18 पगड़ जाति का नहीं था। वो तुम्हारे ही जाति का, तुम्हारे ही धर्म का, तुम्हारा ही खून था, तुम्हारा ही रिश्तेदार था, और उसका नाम गनोजी शिर्के था। उस दौर में भी गद्दारी करने वाला जो गनोजी शिर्के था, आज उद्धव ठाकरे की सरकार को गद्दारी करने वाला गनोजी शिर्के कौन है? आज शरद पवार के राष्ट्रवादी में गद्दारी करने वाला गनोजी शिर्के कौन है? अरे मुसलमानों को और पिछड़ों को बदनाम करते हो, अपने अंदर झांको। बेईमान और गद्दार तुम में भरे पड़े हैं। अपने गद्दारों का, अपने जय चंदों का इंतजाम करो, अपने जय चंदों का पहले बंदोबस्त करो, उसके बाद में तुम दूसरों के अनुविरोध करने को सामने आओ। ये देश के अंदर आप धर्म जाति के नाम से झगड़ा लगाओगे तो संविधान को हथियार बनाकर रास्ते पे उतरने का काम अली जनाब प्रकाश अंबेडकर साहब की क़यादत में वंचित बहुजन आघाड़ी ने किया है, कर रही है, और इंशाल्लाह आने वाले दौर में करेगी। और जय भीम के नारों से हम सभी फिरका परस्तों को ठिकाने लगा के रहेंगे, इतना ऐलान करता हूं। और आप सभी को मुबारकबाद देता हूं और पुलिस प्रशासन को आगाह करता हूं। आज जिन्होंने बंदोबस्त दिया, मैं उन पुलिस वालों का शुक्रिया अदा करता हूं, लेकिन जिन्होंने दबाव बनाकर मोर्चे को नाकाम करना चाहा था, मैं उनको चैलेंज करता हूं कि कौन से कानून से आप हमारा मोर्चा रोक रहे थे, वो कानून की दफाएं बताओ। आज शाम तक वंचित बहुजन आघाड़ी का बाड़ा साहब का सैनिक आपके लातूर में खड़ा है। अगर आप में दम है तो हमको कार्रवाई करके बताओ। आज शाम तक हम आपका इंतजार करेंगे। और आपको ये सभी को मैं विनती करता हूं, अब एक हो जाइए। ये लड़ाई सामाजिक नहीं है, ये लड़ाई धार्मिक नहीं है, ये लड़ाई आर्थिक है और राजकीय लड़ाई है। इसका सॉल्यूशन राजनीति से ही देना पड़ेगा, इसका जवाब राजनीति से देना पड़ेगा। इसीलिए माय फाउंडेशन को बाजू रखो और पॉलिटिकल बन के अनवर बाप फाउंडेशन में आ जाओ। और बाप फाउंडेशन इसका जवाब है, राजनीति इसका जवाब है, और मुत्तहिद होकर लड़ना। एक अकेले धर्म जाति से ये फिरका परस्तों पे हम काबू नहीं ला सकते हैं। सभी पिछड़ों को, सभी धर्म, सभी जाति के पिछड़ों को एकजुटा होना पड़ेगा। हम मुत्तहिद हो जाएंगे तो ही लड़ पाएंगे। अपने अंदर कांग्रेस की दलाली करने वाले गद्दारों को पहचानो और ये सुन लो, बेजमीरों से, सियाकारों से, मक्कारों से फायदा कुछ नहीं है। गिरती हुई दीवारों से, अपने दुश्मन से कोई डर नहीं लगता है। हमें डर तो लगता है फकत कौम के गद्दारों से। ऐसे गद्दारों से सावधान रहिए और जय भीम के इस इत्तेहाद को हर गली मोहल्ले तक पहुंचाइए। आपसे इतनी विनती करता हूं, जगा लेता हूं। अल्लाह हाफिज। जय भीम, जय भीम। शहराच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा अजमीकर यांना विनंती करतो, त्यांनी या मोर्चात